बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादींची युती। भाजप विरोधात माढा जिल्हा परिषदेत दोन्ही सेना दोन्ही राष्ट्रवादीची युती। पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे एकत्रित फोटो। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटलांच्या नेतृत्वाखाली पॅनल। तर लातूरमध्ये एसटी प्रवर्गातील काँग्रेसचा जिल्हा परिषदेचा उमेदवार भाजपनं पळवल्याचा आरोप करण्यात येतोय। लातूर जिल्ह्यातल्या तांबाळा जिल्हा परिषद गटातील अंजना चौधरींचं अपहरण केलेलं आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखेंचा भाजपवर हा आरोप। तर उदगीर येथून अपहरण झाल्याचा काँग्रेसने आरोप केलाय। अपहरण झाल्याचं निवेदन काँग्रेसने पोलीस अधीक्षकांकडे देखील दिलंय। गेल्या 2-4 दिवसापासून त्यांनी अर्ज भरल्यापासूनच भाजपचे गुंड त्यांच्या पार्टीवर होते। इकडून तिकडून बरेच जण प्रयत्न त्यांचे चालू होते, परंतु त्या प्रयत्नाला बदल्या नव्हत्या। परंतु उदगीरमध्ये त्यांनी घात केला। पुन्हा ह्यांनी घरी येऊन सुद्धा काय चुकामुक झाली का, बाबा फोन लागत नाही, बंद आहे, पण घरी येऊन चेक केलं असता त्यांचे पतीही गायब आहेत। म्हणजे पती आणि पत्नी दोघांचंही अपहरण भाजपच्या गुंडांनी केलेलं आहे। तर लातूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलेले आहे। औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव माने यांचा आज भाजपात प्रवेश। दिनकरराव मानेंच्या भाजप प्रवेशाने आमदार अभिमन्यू पवार यांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार आहे। साताऱ्यातील पाचपुतेवाडीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केलेली आहे। ड्रग्ज बनत असलेली शेड सील करून रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरेला ताब्यात घेतले। अंदाजे 55 कोटींचा अंमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल आणि 800 ग्रॅम अंमली पदार्थ ताब्यात घेतले, अशी सूत्रांकडून माहिती मिळते।